सातारा जिल्ह्यातील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे। दोन्ही बाजूचे रस्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। या विषयाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन साप्ते यांनी। पाहूयात। टोल माफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। पोलीस प्रशासनाच्या सांगणीनंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टोल नाक्याच्या लोकांनी दिलेल्या आदेशानंतर आम्ही लोकांनी आत्ताचं आंदोलन आमचं स्थगित केलेलं आहे। परंतु 8 दिवसाच्या आत बैठक लागली नाही आणि यावरती जर निकाल लागला नाही तर परत पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीनं केलं जाईल आणि त्याला जबाबदार प्रशासन असेल। शिवसेना तुम्ही लोकांनी थोडासा सहानुभूतीपूर्वक सातारकरांचा कराडकरांचा विचार काय होत नाही? तुमचा ज्ञापन द्या। दिलं ना मी लोकांच्या जमिनी गेल्यात ना, एकमेकांची पावली पाच रोज जे वादा करतात कराड उत्तरसाठी पण दिलं निवेदन, कराड सातारसाठी पण निवेदन दिलेलं आहे, खंडाळसाठी निवेदन दिलेलं आहे। आम्ही का निवेदन देतोय की बाबा आम्हाला कमी अंतरासाठी टोल नकोय तुमचा। दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही डिजिटल पहिले सुरुवातीला काही काळापुरतं लावलं, प्रोजेक्ट कॉस्ट एवढी, नंतर खर्च एवढा, कमी एवढं, पण आता तर काय किती वर्ष तुम्ही टोल घेणार आहे हेच आम्हाला काय कळत झालंय। 2034 पर्यंत आहे, पण किती रक्कम वसूल करणार आहे? ठीक आहे, प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे? 1725, त्या 1725 करोड, पण त्याच्यानंतर पुढचं किती तुम्ही सातारपर्यंत वसूल करणार आहे? सातारकरांना माफ करा तुम्ही टोल, आमचं काय म्हणणं नाही। MH 11 आणि MH 15 लावून देतो कलेक्टर साहेब। बरं, साहेबांबरोबर गर्जे साहेबांच्या बरोबर आमची बैठक झाली, त्यांनी तुम्हाला निरोप दिला, तुम्ही आंदोलनाच्या आधी का नाही येत? तुम्ही काय वाट बघता का लोक रस्त्यावर कसे उतरतात किंवा काय? साहेब आपली झाली ना बैठक, तुम्ही म्हणला ना यांच्याशी चर्चा करतो म्हणून, घटना व्हायची वाट बघता का तुम्ही? मीच बोललो मधल्या काळामध्ये साहेबांशी आम्ही चर्चा केली, कदम साहेबांशी पण केली, त्यांनी कलेक्टर साहेबांची मीटिंग घेतलेली आहे, तारीख पण तुम्हाला ते सांगणार आहे। लेखी द्या यांनी आम्हाला, कधी बैठक लागणार, तुमचे कोण वरिष्ठ, आणि ज्याला ऑथेंटिक पर्सन पाहिजे की ज्याला अधिकार पाहिजे चर्चेचे, निगोशिएशनचे। असं होऊ नये की तुम्ही कोणाला तरी अजून बसणार मग आम्ही आणखीन वरिष्ठांशी बोलतो, असं होणार नाही। काय भाई, डायरेक्टर साहेब आहेत ना, ते स्वतः येतील NHIचे आणि कलेक्टर साहेब, गर्जे साहेब पण तिथं पाहिजेत, कारण सगळ्या घटनेचे ते साक्षीदार आहेत। आणि मग काय तुमचे वरिष्ठ कोण येणार असेल आम्हाला हरकत नाही, पण आणि हे लोकांनी लेखी स्वरूपात आम्हाला त्याविषयी दिलं पाहिजे की ह्या पद्धतीचं पुढचं आमचं नियोजन असेल। सातारकरांना जोपर्यंत टोल माफी होणार नाही, ही पहिला टप्पा आहे साहेब, सेकंड टप्पा शिवसेनेचा आणखीन आक्रमक असेल, एवढं तुम्ही लक्षात राहू द्या। साहेब एक प्रश्न आहे, MH 12 आणि MH 14 तुम्ही पुण्यात सोडता का नाही? अहो किती कुणाला पण विचार सोडतात का नाही? MH 11 का नाही? अहो इथली सगळी गेली पुण्याला, खरं आहे का? किती तारखेला बैठक लावणार? तारीख द्या, कुठल्या तारखेला? त्यांचं बोलणं झालंय, ते म्हणले नेक्स्ट वीक मध्ये कलेक्टर साहेब तारीख देतील, त्या तारखेला आपण घेऊ। 10 दिवसात तारीख द्या। 10 दिवस 8 दिवसामध्ये लागली पाहिजे। साहेब लबाडी चालणार नाही, हा सातारा आहे। खाली बसा, खाली बसा। आओ खाली बसा, क्या होतो? खाली बसा, खाली बसा। तुम्ही बोला, नाही साहेब, आम्ही 10 वर्ष मान्य 15 दिवसापूर्वी तुम्ही
तुम्ही त्यांना बोलवायचं. बोलवतो फक्त तुम्ही बरोबर आहे. अजून किती वर्ष भरात आपल्याला